मी खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपल्या सगळ्या जावलीकरांना अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख केलं होतं। एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला 2 वेळा लोकसभा लढण्याची संधी दिली होती। मी हरलो असलो तरी जावलीचा पहिला माणूस मी जिल्ह्यामध्ये लोकसभा लढवणार आहे आणि म्हणून एवढ्या पद्धतीनं मी या सर्व क्षेत्रामध्ये काम केलंय। आजही माझे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, एवढं नव्हे तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझ्या वसंतगडाचं मानकुमरे पॉईंटचं भूमिपूजनाला सुद्धा माझ्या गडावर आले होते। आणि अशा पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, माताडी क्षेत्रामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा धडा घेऊन माताडी कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे। शिवाजीराव पाटील असतील, वळवळेकर साहेब असतील, रामिष्टे साहेब असतील, नरेंद्र पाटील असतील, एवन शशिकांत शिंदे। मी शशिकांत शिंदेला माताडी क्षेत्रामध्ये सिनियर आहे। शशिकांत शिंदे एका माताडी बोर्डामध्ये क्लार्क होते, त्यावेळी मी रामिष्टे साहेबांच्या युनियनमध्ये काम करत होतो, वळवळेकरांच्या बरोबर काम केलं। जावली तालुक्यातली तमाम जनता वळवळेकरांच्या युनियनमध्ये सामील झालेली होती, त्यामुळं मला कोणी युनियन आणि माताडी क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र याच्यावर शानपण शिकवण्याचं मला काम कोणी करू नये। जावली तालुक्यामध्ये सुद्धा मी शशिकांत शिंदेच्या अगोदर त्या ठिकाणी सभापती झालो होतो, त्यांना मी सिनियर आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा मला अंगावर घेण्याचा कधी प्रयत्न करू नये ही विनंती। आपण सर्वजण गुण्यागोविंदानं राहू, जेव्हा लढायचं तेव्हा लढणारच आहोत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहे, त्यावेळेला आम्ही आमची ताकद महाराजांच्या नेतृत्वात निश्चितपणानं जावली तालुक्यामध्ये दाखवणार आहोत। एवढंच नव्हे तर जावली तालुक्यातल्या सर्वच्या सर्व सीटा आम्ही निश्चितपणे महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडून आणू, एवढा आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि हा मोर्चा, ही सभा लोकांना अडचण होऊ नये म्हणून मी स्थगित करत आहे।